नमस्कार सगळ्याला. शुभ सकाळ बरं का. सकाळ झाली आता. सकाळ म्हणजे 9 वाजले तरी आपला शुभ सकाळ आहे का नाही. तर आज जरा मला बरं वाटतं. रात्री जरा थोडीशी निवांत झोपली दवाखाना ते करून आल्यावर, आणि जरा उशिरात उठली. जरा थोडीशी डोळ्यावर तुंदरे होते गोळ्याची त्याच्यामुळं तरी उठली. भांडी काही घासली नाही तर रात्री तसेच आहे. भांडे जेवढे लागते तेवढे 2 भांडे घासले. एक तवा फुट बेल ना झालं एवढंच घासलं ना. ते चाललं तुमचा डबा वाजवू ना काय ते बांधते तर डबा. तर दाखवतो तुम्हाला डबा बांधतात ते रात्रीचंच कालवण ते आहे का ना. रात्रीच्याच कालवणाला थोडंसं तेल वतलं डबल फोडणी दिली. आता इटतंय का कसं काय आज खाऊन चाललं नाही तर म्हणून ते म्हणलं चटणीवर नेतो म्हणलं होतं आहे का नाही. पण म्हणलं नका ती इटणार नाही का. हे तेलाच आहे. त्यात तेल घेतलं होतं. आपल्याला तेल घ्यायला काहीच नाही ना. काय होतं त्याला चपात्यात टाका. त्यांच्या पुरत्या चपात्या केल्या ते आज खाऊन गेले नाही तर म्हणून चालले. ते चपात्या नेऊ नका. ते बारकी चपाती आहे. अहो ते लय बारकी चपाती आहे आणि एकच चपाती. हां नाही अजून कुणी डबा आणतं कुणी नाही आणत. इथं तर कोण खायचंय. मीठ ते टाकले. लावा टोपान गरम झाले की आता गार काय होत नाही त्याला. भाऊजीने केलाय काळा डाबा चहा केलाय त्यात गॅसवर. झालं त्यांची तयारी चालली कामाची. जात आहे फोन आल्यावर जातं काय तर जाऊन बसायचं तिथं. गोळी ती आणि आधी मला म्हणलं छान खारी खा. त्या त्यांनी केला. मी आंघोळ ते करूच तर चहा खारी खाल्ली. गोळी गिळली. आधी रात्री तुम्हाला दाखवलीच की ते ह्याच्यावर पित्तावरले 2 तास आधी गिळायचे ती गिळली. आणि अजून आज कामाला जावंच लागेल कारण का रोज तरी काल मला इतकं तर झालं बेकार लय बेकार झालं. आणि आपण कसं की कामाला जातो त्यांना पण पैसे द्यायचं असतं. बळ 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 काम केलं बघा. बळच्याच नेटावर नाही अवघड झालं म्हणून रात्री म्हणजे असा श्वास तोंडातनं पण येत नव्हता. नाकातनं पण नाक तर नुसतं पॅकच झालं. नुसतं पाणी वडू 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 लय बेकार झालं. नुसतं पाणी यायचं पुसून पुसून. पण एकाच इंजेक्शनात एकाच इंजेक्शनात किलरच. तर रात काय म्हणायच्या थांबच मी सांभाळून घेते तुला थांबच. इथून जातानाच केलं. मलाही म्हणलं होतं जाऊ नको तू कामाला तू आधी पहिल्या दवाखान्यात जा भाऊजीला घेऊन. पण म्हणलं आपल्याकडे पैसे ते काय नव्हतं त्यामुळे मी काय का कामाला म्हणलं कालचा दिवस एक भरला असं तर म्हणजे आपली पगार निघली असते म्हणलं. आणि आधीच तुम्ही तर बघितलं 2 दिवस माझी खाडी होती या 15 दिवसात. तर ती पण मला पैसे मिळले नाही. तर मग रात्री मी मॅडमला फोन केला 8:30-9 वाजता 8:30 वाजता केला. आणि त्यांना म्हणलं मला काय सैनच होणार आता तरी हे लवकरच आलं. त्यांना 8 वाजता यायचं होतं पण हे लवकरच आलं. मग मी म्हणलं मला जावंच लागतंय घरी. मग आलं जरा थोडंसं पोराचा फोन आला. पोराला पण येडा आलं. मला नाही शाळा शिकायचे आणि तू कधी येते. आता शेवटी ते लेकरू आईवरला आहे का नाही. किती विकून जीव लावू द्या. शेवटी त्याची बहीण पण तिथंच आहे. माझे आई वडील पण तिथंच आहे ते. पण शेवटी आई ते आईच असते आहे का नाही. त्यामुळं मग
त्याचा फोन झाला, त्याला नादी लावला, त्याकडे माझ्याकडे होतं 50 रुपये, तीच त्याला फोन पेला सोडलं भावाला. त्याला म्हणून नादी लाव म्हणलं, 10 रुपये दिलं म्हणजे आपलं चांगलं म्हणजे नादी लागेल आणि झोपल म्हणलं. मग त्याला कसं आहे की त्याच्या मनासारखी माणसं असली का नाही पोरं तर लय ती गोड. आणि त्याला कोणी डुसफूस केलं, खुनसाड्याने केलं, कोणी मारलं का त्याचं मन काय लागत नाही ना काय नाही. तसं एक ना एक दिवस त्याला आईची आठवण येत होती. आता एवढ्या 15 दिवसात त्याने काय म्हणलं नव्हता. तर शाळेत गेल्यावर मी म्हणजे कोणी तर मारलं वाटतं त्याला, पाळलं कोणीतरी, त्याचा दात हालायला लागला, दातातनं निघलं रक्त. तर म्हणलं माझं दात बी हालायला लागल्या, तर रक्त बी निघायला लागले, मला काय शाळा शिकायची नाही. मग म्हणलं मला मॅडमचा फोन दे म्हणलं, नंबर सांगितला, नंबर बी म्हणला 99 काय हो काय काय होय 99 70 98 10 झाला नंबरच. असंच होता की ऐकायला. परत आई म्हणली फोनला मॅडमला, परत अजून म्हणते थांब 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 चुकला नंबर. मी म्हणलं तू गेल्यावर सांग म्हणलं मॅडमला की आमच्या मम्मीने नंबर मागितलाय. मग मॅडमला म्हणते की आमचा दादा नवीनच आहे, त्याला काय लेकरांना मारू देऊ नका, त्याला शाळा शिकवा, त्याला मोठा होऊ द्या, त्याच्या आईवडिलाची गरिबी आहे, मग जरा ती मोठा झाला म्हणजे त्याला असं समजून सांगितलं. म्हणजे त्याला गोड बोललं का काय, मग त्या डोक्यात बसतं. मग आज काय सकाळ धरणं त्याचा काय फोन आला नाही, आता गेला असं आंघोळ करून शाळेत. लवकर जाता येईल 9लाच दमवूनच. मग तसं मारल्यावर फक्त त्याचं मन लागत नाही. मग रात्रीच गेला असेल. मग आता म्हणलं फोन काय आता काय करायला नको, नेमकं 10 वाजता ती जिकडे तिकडं दोन्ही लेकरं झाली का झालं. आणि त्यात अजून TV बंद पडली, रिसिव्हर बंद आहे वाटतं. आणि बळ 2-3 दिवस तर फोनवर पण आला नाही, खेळण्याच्याच नादी. म्हणला किती दिवस असते तुझं घर तिकडं जाणार, तुझं तिकडं आज येते उद्या येते, मला यायचंच. तसं नसतंय म्हणलं बाळा, तुझी मम्मी किती कष्ट करते, पप्पा किती कष्ट करतात. म्हणजे ती लहान आहे पण त्याची बुद्धी जरा थोडीशी मोठी आहे. म्हणजे आपण जरा त्याला समजून सांगितलं का ते तसं करते. तर आता रात आहे कधी येते त्यानं कधी नाही काय माहिती. गेले तर रात्री तर तिकडं गावाकडं चल म्हणतो त्या दवाखान्यात. आणि मग म्हणलं आता त्यांच्यापासलं पदार्थला पैसे त्यांनी गॅस पेन काल भरून आणला होता, आणि म्हणलं त्यांच्यापासलं पदार्थचं पैसे घालवून परत मग कसं. म्हणलं नको म्हणलं हे आल्यावरच आहे. तसं केलं. मग मॅडमने 1000 रुपये सोडलं. रात्री गेलं दवाखान्यात 500 रुपये राहिलं. मग आज पगार केलं तर किती पगार तर येऊन यायची, 2 नाही तर 2500 येईल माझे पगार. तेवढ्यातच पुढचा 15 दिवस घालवते आणि त्यावर ह्यांची येईल आहे का नाही. तर ह्यांचे पगार आले तर घर भाडं जाईल 4 का 5000. कारण का पहिल्यांदाच आपण डिपॉझिट भरलं नाही. त्या मॅडमचीच कृपा आहे आपल्याला, त्यांनी म्हणजे आपल्याला साथ दिली. थोडीशी मॅडमचं माझं थोडंसं झालं. पण मला कसं आहे की सरळ बोलल्यावर सरळ मी पण बोलत असते, आणि वाईट बोलल्यावर मला म्हणजे थोडंसं आपल्याकडे काय चुकी नसले आणि पुढचा समोरचा कोणी का व्यक्ती नसो ती तर थोडीशी आपल्याला जरा थोडंसं आगाव तर बोललं तर मग माझं मन म्हणजे तोंडच कंट्रोलच राहत नाही, असं होतंय. सोडलं. मग जिथं मी काम करते तिथूनच गाडी घेतली, तिथूनच त्यांचंच आपण नवीन आहे. तशी बी आम्हाला ती गाडी देणारच होतं, न्याच म्हणलं होतं. पण ती कसली गाडी म्हणायची त्यांना, चार्जिंग वरची.
ते आधीच म्हणलं येईल का तुमच्या मालकाला, म्हणलं ड्रायव्हर आहे तर, पण कशाचा काय पाचकाच झाला होय, का हातातच घेतले नाही तर. मग तिथल्याच पोराला घेऊन गेलो, त्यांनी चालवली गाडी आणि आम्ही मागं दोघं बसलो. आलो इंजेक्शन करून. झाला आता, झाला कामाचा टाईम. कपडे भांडी ती फरशी बिरशी करते आणि जाते. बघा अजून ह्यांच्या काय अजून फोन आला नाही का, न्यायला येत नाही तर काय माहिती. काल जरा मी थोडंसं बोलले त्याच्यामुळं. नाहीतर ह्यांना देते 50 रुपये की जात्याला चालत, हाय का नाही. तर असू द्या, तुमची साथ आशीर्वाद. आणि कालच्या ताई पण त्याचं म्हणजे केस, म्हणजे माझा मूड नव्हता व काल, पण म्हणलं आपलं तेवढंच तुम्हाला, मग मी केस सोडले होते येणे घालायसाठी. तर ताई म्हणतात पहिली स्वतः राहिले नाही आपले, पहिलीच आहे मी माझा नाही रंग बदलत, आणि माझा जे आहे का नाही स्वभाव तीच आहे माझा स्वभाव. मी ह्याच्यात तुम्हाला एक कणभर सुद्धा माझा बदल होणार नाही. मला जेणेकरून कसली परिस्थिती येऊ, की बाबा माझ्या नशिबानं तुमच्या आशीर्वादानं मला पुढचं भविष्यात चांगलं दिवस आलं तरी बरंच झालं. आणि हे असं आयुष्यभर असंच आलं तरी त्याला मी तोंड देईन. आणि एकटे नाही देणार, मला जोडीदार चांगला भेटला त्याच्यामुळं दोघं बी एकामेकाला साथ तर देणारच आहे आयुष्यभर. कारण का आमच्या एकामेकाचा जीव इतका तर आहे एकामेकावर, बोलायचं काम नाही. तर चला, त्यांना पण आयुष्य लय मोठं आहे. त्यांचा फोन आला, बाय. या तिथं चहा येते द्यायला, गेलं कामाला.